जय शिवराय बांधवांनो. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळ या महामंडळाच्या माध्यमातून जे काही मराठा समाजातील बेरोजगार तरुण असतील अशा बेरोजगार तरुणांना बिनव्याजी कर्ज दिलं जातं. मात्र गेल्या 2 महिन्यापासून ही वेबसाईट नवीन कर्जदारांना जर अर्ज करायचा असेल तर ती बंद होती. मात्र आता त्यामध्ये एक मोठा बदल करण्यात आलेला आहे. त्याचं कारण असं आहे मित्रांनो की अगोदर बऱ्याचशा अडचणी येत होत्या. त्यामध्ये ज्यांनी कर्ज घेतलेला आहे त्यांनी कर्ज परतावा अपलोड केल्याच्या नंतर त्यांना लवकर व्याज परतावा मिळत नव्हता किंवा त्यामध्ये ज्या काही अडचणी येत होत्या त्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये काही लोकांनी आपले जे काही शाळा सोडण्याचं प्रमाणपत्र आहे म्हणजे टीसी यावर खाडातोड करून म्हणजे जातीमध्ये बदल करून त्या माध्यमातून कर्ज मिळवलं होतं आणि त्याचा व्याज परतावा सुद्धा मिळाला होता. मग त्या माध्यमातून काही अगोदरच बदल करण्यात आले होते की जे काही शाळा सोडण्याचा दाखला होता ती आपण झेरॉक्स प्रत जरी अपलोड केली तरी आपला अर्ज मान्य होत होता. मात्र त्यावेळेसच त्यामध्ये बदल केला आणि जी काही ओरिजिनल प्रत आहे आपली ती अपलोड केल्याच्या नंतरच आपला अर्ज मान्य होत होता. मग त्यामध्ये जे काही बदल करायचे होते तर त्यासाठी आता वेबसाईटवर एक मोठा बदल करण्यात आलेला आहे. जी आपली अगोदरची जुनी वेबसाईट होती त्यामध्ये आता बरेचसे नवीन बदल करण्यात आलेले आहे. म्हणजे या वेबसाईटला अपडेट करण्यात आलेलं आहे आणि आता ज्यांना कोणाला नवीन अर्ज करायचे त्यांना अर्ज नवीन पद्धतीने करता येणार आहेत. आणि यासाठी जे काही जुने कागदपत्र होते त्यामध्ये आधार कार्डला जो काही मोबाईल नंबर आधार नंबरला लिंक आहे तोच मोबाईल नंबर, ईमेल आयडी सुद्धा महत्वाचा आहे. या अगोदर आपल्याला ईमेल आयडी नाही टाकला तरी चालत होतं. मात्र आता ईमेल आयडी हा कंपल्सरी केलेला आहे. त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला तीही ओरिजिनल प्रत असली पाहिजे, उत्पन्नाचं प्रमाणपत्र आणि पत्त्यासाठी लाईट बिल किंवा बँकेच्या पासबुकची झेरॉक्स आणि ओरिजिनल असेल तर चांगलंच. ते असे सोप्या पद्धतीने आता थोडासा बदल करण्यात आलेला आहे. मात्र आता महामंडळाच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे, मी महामंडळाचे व्यवस्थापक झिरपे सर यांना फोन लावला होता तर त्यांनी मला सांगितलं की नवीन पद्धतीने ज्यांना नवीन अर्ज करायचा आहे नवीन कर्ज मिळवायचंय त्यांना अर्ज करता येणार आहे. मात्र मी तो करण्याचा प्रयत्न केला मात्र सध्या त्यावर ओटीपी येत नाहीये. वेबसाईट मध्ये थोडाफार बदल करणं चालू आहे. त्यामुळे ज्यांना नवीन अर्ज करायचे असतील तर त्यांच्यासाठी ज्यावेळेस ओटीपी येईल नवीन अर्ज करता येईल त्यावेळेस आपण एक नवीन माहिती पुन्हा एकदा घेऊन येणार आहोत. मात्र बऱ्याच जणांची विचारणा होती की महामंडळाचं वेबसाईट कधी चालू होणार. मात्र ती आता नवीन पोर्टलवर स्थलांतरित झाल्यामुळे म्हणजे त्यामध्ये सुटसुटीतपणा सुद्धा आलेला आहे. ज्यांना नवीन अर्ज करायचे मग वैयक्तिक कर्ज अर्ज प्रक्रिया असेल किंवा गट कर्ज अर्ज प्रक्रिया असेल तर त्यांना आता नवीन पद्धतीने करता येणार आहे. मात्र बऱ्याच जणांच्या मनात हे बसलं होतं महामंडळ बंद झालं काय. तसं नाहीये मित्रांनो. त्यामध्ये जो काही बदल करावासा होता तो बदल आता करण्यात आलेला आहे आणि लवकरच महामंडळाची वेबसाईट व्यवस्थित चालू होईल असं महामंडळाचे व्यवस्थापक झिरपे साहेब यांनी सांगितलेलं आहे. अशी ही अपडेटेड माहिती होती आणि ज्यावेळेस पूर्णतः चालू होईल त्यावेळेस सुद्धा आपण नवीन माहिती आणण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहोत. अशी ही माहिती होती. तुम्हाला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.